80 पिझ्झा प्लस 80 पावभाजी आज फुल धमाका झाला। जय शिवराय मित्रांनो, मी तयार झालो आणि सरळ दुकानाकडे निघालो। जात असताना बेकरीवरून पिझ्झा बेस वगैरे घेतलं आणि दुकानावर पोहोचलो। पोहोचल्यानंतर इकडे तर आमचा रामदास वस्ताद पण आला नव्हता। चौकाच्या ब्रांचवर गेलो, तिथे गेल्यानंतर आमचा समाधान व्हेजिटेबल वगैरे कटिंग करत होता। इकडली साफसफाई होऊन सेटिंग लागली होती। मग ह्या ब्रांच मधले बेस वगैरे मोजून घेतलो। मग इकडे पण आमच्या समाधानला ऑर्डर पण आला होता पिझ्झाचं। इकडे समाधानने पण पिझ्झा केला आणि बेक करायला टाकला। काय काय मटेरियल लागते ते सर्व मटेरियल घेऊन शाखा नंबर 1 वर पोहोचलो। इथे पोहोचल्यानंतर शटर वगैरे काढून घेतलो व रामदास पण वरची सेटिंग करून घेत होता। तोपर्यंत मी अंडरग्राऊंडची साफसफाई वगैरे करून घेतलो व त्यानंतर रामदासला लगेच पनीर पिझ्झाचं ऑर्डर आलं। पनीर पिझ्झा प्लस स्वीटकॉर्न पिझ्झाचं ऑर्डर आलं। मग या भैयाने पण एक पनीर पिझ्झा ऑर्डर सांगितले। मग या भैयाला पण ऑर्डर रेडी करून दिलो। हे दीदी तर तुम्ही ओळखलाच असाल, शिरूरात पण आलेत, काही कामानिमित्त आलेत, पण आपल्या पवार कॅफेला भेट दिले आणि पिझ्झा खालेत। पिझ्झाची क्वालिटी एक नंबर आहे असं बोलले। मग मी धन्यवाद दीदी बोललो। त्यानंतर हे सर मॅडम 2 पावभाजी खाल्ले आणि 2 पिझ्झा पार्सल घेऊन गेले व त्यानंतर एक बर्गर आणि एक सँडविच ऑर्डर आलं, ते पण ऑर्डर रेडी करून कस्टमरला दिलो। मग मी रामदासला फ्रेश व्हायला सोडलो। एक व्हेज सँडविच ऑर्डर आलं, मग मी व्हेज सँडविच रेडी करून कस्टमरला दिलो व त्यानंतर संध्याकाळ झाली। मग संध्याकाळी स्टॉलची साफसफाई वगैरे चालू होती। इकडे सूरज पण चायनीजची सेटिंग करून बसला होता। कस्टमर काही आले नव्हते। फास्ट फूडच्या स्टॉलवर भैयानी मला 2 व्हेज चीज पनीर पिझ्झा पार्सल करायला सांगितले। नंतर या भैयाला पिझ्झा रेडी करून देऊन टाकलो। त्यानंतर संध्याकाळी बघा माझा अवतार पळापळ करून कसा झाला होता। मग काय मी पण थोडं फ्रेश वगैरे झालो आणि वरती आलो स्टॉलवर। परत स्टॉलवर आल्यानंतर काय काय मटेरियल नाही ते पाहिलं। मग मी काय काय मटेरियल नाही ते सर्व आणायला मार्केटला गेलो। मार्केटमधून मटेरियल घेऊन रिटर्न शॉपवर आलो। मग बघा रामदासला 4 पिझ्झा ऑर्डर आले होते। रामदास पिझ्झा रेडी करून कस्टमरला देऊन टाकला। तर मला ह्या फॅमिलीने एक व्हेज चीज पिझ्झा स्मॉल आणि एक मंचुरियन ऑर्डर सांगितले। ह्या सरांना पण मग मी पिझ्झा रेडी करून देऊन टाकलो। आज संध्याकाळी तर एवढं रश होता ना, मग रामदासाने मी दोघे मिळून लवकर ऑर्डर रेडी करून दिलो। गर्दी पडल्यावर थोडा वेळ लागला। नंतर या भैया आला। नंतर या भैयाला पण रामदासने पिझ्झा रेडी करून देऊन टाकला। त्यानंतर एका कस्टमरला अर्जंट मध्ये 80 प्लेट पावभाजी ऑर्डर पाहिजे होती। मग मी आणि माझा मोठा भाऊ आणि आमचे स्टाफ मेंबर मिळून 80 प्लेट पावभाजी डब्यामध्ये पॅक करून दिलो। डे 3 सुरू झाला नाही आणि आज थोडी एनर्जी वेगळीच होती। काल 75 पिझ्झा विकले होते। आज टार्गेट होता अजून इम्प्रूव्ह करायचं आहे। ऑर्डर हळूहळू वाढत होते आणि एक वेगळी गोष्ट झाली, पिझ्झा सोबत पावभाजी पण खूप डिमांडमध्ये गेली। आज आपले 80 पिझ्झा विकले आणि 80 प्लेट पावभाजी पण गेली। हे बघून असं वाटलं की कॅफेमध्ये क्राऊड वाढतोय आणि लोकांना आपला फूड आवडतोय। अजून पण टार्गेट कंप्लीट झालं नाहीये, पण प्रोग्रेस क्लिअरली दिसतीये। आता उद्या अजून जास्त मेहनत करू आणि 100+ हिट करायचं ट्राय करू। 30,000 पिझ्झा मेहनत कंप्लीट करायचा आहे, थांबणार नाही। सपोर्ट करा भाऊ, जर्नी आता मस्त होतीये। मग आमच्या दुकान बंद करायची वेळ झाली। मग आम्ही दुकान बंद केलं। व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।